गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, मी YVC ऑसोलेशनचा हा दुसरा व्हिडिओ. ठीक आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं आपण लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. काय लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन? इट इज अ लिनियर पिरियोडिक मोशन in which the force or acceleration is directed towards the mean position and its magnitude is directly proportional to displacement from the mean position. So we get from this definition, we get F is equal to minus of kx, where negative sign indicate that direction of force and displacement are opposite, where k is the force constant, and from which we get the acceleration is the minus k upon m into x. याच्यामध्ये या ठिकाणी थोडक्यात माहिती. आता याच्यानंतरचा भाग जो आहे तो भाग आपल्याला पाहायचा आहे, की जो भाग महत्वाचा आहे, की जो सर्व विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. परीक्षेत खूप वेळेला विचारलेला भाग आहे तो, तर विचारतात पण. ठीक आहे. हा भाग जर समजला नाही तर तुम्ही कमेंट्स मध्ये तसं लिहू शकता, पण हा भाग समजणं फार गरजेचं आहे. पहा काय सुरुवातीला बघूया आपण डिफरन्शियल इक्वेशन आणि त्याच्यानंतर एक्सप्रेशन ऑफ एक्सेलरेशन, वेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट या गोष्टी आज आपल्याला पाहिजेत. मग डिफरन्शियल इक्वेशन काय आहे? डिफरन्शियल इक्वेशन कोणाचं? लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन्स. मग सुरुवात कशी करायची आहे? फ्रॉम द डेफिनेशन ऑफ लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन, द फोर्स और एक्सेलरेशन इज और फोर्स रिस्टोरिंग फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट and direction of force and displacement are opposite. ये डेफिनेशन वरून आपल्याला लिहिता येते. F is direct proportional to x and F is equal to minus of kx, where k is the force constant. मग याच्यामध्ये या ठिकाणी x हे डिस्प्लेसमेंट आहे, F हा फोर्स आहे, k हा फोर्स कॉन्स्टंट आहे. याच्यामध्ये अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन, द फोर्स इज द मास इनटू एक्सेलरेशन. सो this other equation becomes mass into acceleration is equal to minus of k into x. तर याच्यामध्ये आपल्याला acceleration बरोबर एक्सप्रेशन काय भेटलं किंवा भेटतं आपलं एक्सप्रेशन, तर इट इज मायनस k अपॉन m इंटू x. त्याच स्टेप आहेत. ठीक आहे. पण ऍक्सलरेशनला आपल्याला वेगळ्या स्वरूपात लिहायचं आहे. इफ द x इज अ डिस्प्लेसमेंट देन द वेलॉसिटी विल बी. जर x हे डिस्प्लेसमेंट असेल तर velocity काय असेल? इट इज अ रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. सो v इज द dx अपॉन dt and acceleration is the rate of change of velocity with respect to time. If we put that v is equal to dx by dt, so it is a d upon dt. What is v? V is a dx upon dt. So acceleration is nothing but the double derivative of the displacement. So acceleration can be written as acceleration is equal to d square x upon dt square. हेच लिहिलं तिथे फक्त. ठीक आहे. d square x upon dt square फक्त वेगळ्या स्वरूपात लिहितोय त्याला आपण. एक्सेलरेशनला कसं लिहितोय आपण? इन टर्म्स ऑफ डिस्प्लेसमेंट लिहितोय. या एक्सप्रेशन नंतर काय करतोय आपण? एक्सेलरेशन रिटर्न इन टर्म्स ऑफ डिस्प्लेसमेंट. तर एक्सेलरेशनला कसं लिहिता येईल पहा? d square x upon dt square is equal to minus of k upon m into x. हा मायनस ऑफ k upon m into x इकडे घेतला तर तेच इक्वेशन आपल्याला असं लिहिता येतं. d square x upon dt square plus k upon m in is equal to k upon m. x पण आहे त्यासोबत है ना, is equal to 0. आता याच्यामध्ये इथं हा जो k अपॉन m आहे त्यासाठी आपण काय करतोय? पुट सबस्टिट्यूट k अपॉन m इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर. आता ओमेगा स्क्वेअर का ठेवायचा ते आपण प्रोजेक्शन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये पाहूयात. पण ओमेगा इज द अँग्युलर फ्रिक्वेन्सी ऑफ द लिनियर SHM. ठीक आहे. याच्यामध्ये हा जो पार्टिकल असा मागे पुढे फिरतोय त्याची अँग्युलर फ्रिक्वेन्सी ओमेगा म्हणते. तर या ठिकाणी put the value of k upon m is equal to omega square. We get d square x upon dt square plus omega square x
इज इक्वल टू 0. याला मी बॉक्स करतो. ठीक आहे. इथं x आहे, इथं x आहे, इथं डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ x आहे, इथं फक्त x आहे. हे जे इक्वेशन आहे त्या इक्वेशनलाच आपण काय म्हणतोय, डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन ऑफ लिनियर SHM. लिनियर SHM. ठीक आहे. तर या ठिकाणी इथं आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन नंतर पुढचा जो भाग पाहायचा आपल्याला तो म्हणजे वेलॉसिटी, ऍक्सलरेशन, वेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट. मग आता या ठिकाणी सुरुवातीला पाहूयात आपण ऍक्सलरेशन ऑफ लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. आता ऍक्सलरेशन काढणं फार सोपं आहे, आपल्याला माहिती आहे की डिफरन्शियल इक्वेशन कसं आहे, दॅट इज अ d²x/dt² plus omega square x is equal to 0. From the differential equation of linear simple harmonic motion, d²x/dt² plus omega square x is equal to 0. याच्यामध्ये acceleration is the d²x/dt². So acceleration that is d²x/dt² is equal to omega square x. So this omega square x is the acceleration of the particle performing linear simple harmonic motion at any displacement x. Acceleration काय असेल, ओमेगा स्क्वेअर x एवढा असेल. ठीक आहे. 2 नंबर आपल्याला वेलॉसिटी पाहिजे. ठीक आहे. वेलॉसिटी ऑफ लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन at any displacement x from the mean position. So velocity v कसं डिराइव्ह करतात त्या ठिकाणी इथं आपल्याला ऍक्सलरेशनचं एक्सप्रेशन भेटलं होतं, ते असं भेटलं होतं, दॅट इज अ d²x/dt² इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. ठीक आहे. मग अशी प्लस झाला तो मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. तर या ठिकाणी इथं आपल्याला हा जो ऍक्सलरेशन जो आहे तो ऍक्सलरेशन कसं लिहितोय आपण, थोडंसं वेगळ्या पद्धतीने लिहितोय आपण. Acceleration is the rate of change of velocity with respect to time. That is a dv/dt. पण याला जर मी dx नी मल्टिप्लाय अँड डिवाइड केलं तर त्याला असं पण लिहिता येईल बघा, dv/dx इंटू dx/dt. त्याला काय केलंय पहा, फक्त dx नी मल्टिप्लाय अँड डिवाइड केलाय. हे जर कॅन्सल झालं तर परत तीच किंमत येते. तर या ठिकाणी हा dx/dt म्हणजेच काय आहे, it is a velocity. So it can be written as, acceleration can be written as velocity into dv/dx. Velocity is a dv/dx. तर हा भाग मी या स्टेपला स्टार करून ठेवतो. ठीक. ही स्टेप तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, विसरते बराच वेळा. Acceleration is written as v in terms of v dv/dx. So put this value of acceleration in this expression, we get it is a v into dv/dx. V into dv/dx, that is acceleration, which is equal to minus of omega square x. आता याच्यामध्ये या ठिकाणी हा सारखे जे टर्म्स आहेत म्हणजे dx तिकडे घेऊन जातोय आपण. So v into dv is equal to minus omega square x into dx. Integrate both the side, we get omega square minus omega square. ही टर्म कशी आहे, कॉन्स्टंट आहे. ती टर्म आपण इंटिग्रेशनच्या बाहेर ठेवली आपण. ओमेगा स्क्वेअर x into dx. Integrate both the side, we get integration of v dv is equal to minus omega square integration of x dx. आता इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. x raised to n चा इंटिग्रेशनचा फॉर्म्युला काय, x raised to n+1/n+1. याचा अर्थ याचं इंटिग्रेशन काय येऊन जाईल, v²/2. पॉवर काहीच नाही म्हणजे किती असेल, 1 अधिक 1 2 खाली 2 v²/2 याचं इंटिग्रेशन आहे. दोन्ही इंटिग्रेशन साठी एकच कॉन्स्टंट घेतला तरी चालतो, which is equal to minus omega square. इथं काय असेल, x²/2 प्लस c. ठीक आहे. त्याच्यामध्ये c, वेअर c इज द इंटिग्रेशन कॉन्स्टंट. आता या ठिकाणी c ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे.
सी ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण एक कंडिशन ठेवतोय. ती कंडिशन कुठली? कंडिशन when the particle is at extreme position. Particle performing linear simple harmonic motion, that is the O is its mean position, M and N are the extreme position, and the P is the any position at any displacement x. P या ठिकाणचं ऍक्सेलरेशन काढलं आपण. ऍक्सेलरेशन किती आलं होतं? A बरोबर मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स आलाय. आता त्या P या ठिकाणच आपल्याला व्हेलॉसिटी काढायची. पण आपण काय करूयात की या ठिकाणी एक्स्ट्रीम कंडिशनला आलो आपण, मॅक्सिमम डिस्प्लेसमेंटला आलो, इथं आलो आपण. O टू N किंवा O टू M हे अंतर जास्तीत जास्त किती आहे? A आहे. अँप्लिट्यूड त्याला म्हणतो आपण. तर या एक्स्ट्रीम पोझिशनला आल्यानंतर मोमेंटरी तो रेस्ट पोझिशनला येतो. ऍट एक्स्ट्रीम एनी एक्स्ट्रीम पोझिशन रेस्ट पोझिशनला येतो. त्याचा अर्थ काय? ऍट एक्स्ट्रीम पोझिशन एक्स इज इक्वल टू काय आहे? ए. एक्स इज इक्वल टू काय आहे? ए. एक्स ची मॅक्सिमम व्हॅल्यू ए. आणि त्या ठिकाणी व्ही किती आहे? 0. त्या ठिकाणी व्हेलॉसिटी किती आहे? 0. सो ऍट एक्स्ट्रीम पोझिशन, ऍट एक्स्ट्रीम पोझिशन x is equal to a and v is equal to 0, put this value in this expression, we get the integration constant. जर या ठिकाणी त्या व्हॅल्यू ठेवल्या आपण तर ही टर्म काय होईल? 0 होऊन जाईल. LHS is equal to मायनस ऑफ ओमेगा स्क्वेअर. याची किंमत किती आहे? a. सो इट इज a स्क्वेअर अपॉन 2 प्लस c. ही टर्म या ठिकाणी इकडे घेतली तर सी ची व्हॅल्यू भेटते आपल्याला. सी ची व्हॅल्यू काय भेटते? दॅट इज ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर अपॉन 2. सी ची व्हॅल्यू कशी काढायची लक्षात आलं? कुठली कंडिशन ठेवली आपण? एक्स्ट्रीम पोझिशनची कंडिशन ठेवली की ज्या एक्स्ट्रीम पोझिशनला एक्स बरोबर किती आहे? ए है ना, आणि व्ही बरोबर किती होतो? 0. जर हे एक्स बरोबर ए आणि व्ही बरोबर 0 ठेवलं तर आपल्याला काहीची व्हॅल्यू भेटते? सी ची व्हॅल्यू भेटते, इंटिग्रेशन कॉन्स्टंटची व्हॅल्यू भेटते. ठीक आहे, कारण इंटिग्रेशनला इथं लिमिट ठेवले नाहीत म्हणून आपल्याला कॉन्स्टंट घ्यावा लागतो. मग आपण एक लिमिट ठेवला इथं आणि मग कॉन्स्टंटची किंमत भेटली आपल्याला. दॅट इज ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर अपॉन 2. पुट दिस व्हॅल्यू इन दिस एक्सप्रेशन, जे काही एक्सप्रेशनला नंबर दिलाय तो. देन वी गेट व्ही स्क्वेअर अपॉन 2 इज इक्वल टू मायनस ऑफ omega square x square upon 2 plus what is the c? c is the omega square a square upon 2. आता याच्यामध्ये या ठिकाणी 2 प्रत्येक ठिकाणी आहे. 2 काय होईल? कॅन्सल होईल. 2 काय होईल? कॅन्सल होईल. तर शिल्लक काय राहील पहा? v स्क्वेअर इज इक्वल टू, या दोघांमध्ये ओमेगा स्क्वेअर कॉमन आहे. ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये आधी पॉझिटिव्ह टर्म कुठली आहे? ही ती लिहूयात, ए स्क्वेअर. ही मायनस आहे, मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, ही टर्म आधी घेतली, ही टर्म नंतर लिहिली आहे. तर व्ही स्क्वेअर बरोबर काय येतं? ओमेगा स्क्वेअर इंटू ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. सो व्ही स्क्वेअर रूट बोथ द साइड, व्ही इज बिकम्स प्लस मायनस ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. याला मी बॉक्स करतो. This is the expression of velocity of particle performing linear simple harmonic motion at any displacement x from the mean position, where a is the amplitude, x is the displacement from the mean position, omega is the angular frequency of particle performing linear motion. तर हे झालं v चं एक्सप्रेशन, velocity एक्सप्रेशन. लक्षात ठेवा जनरल एक्सप्रेशन आहे हे, that is a प्लस मायनस ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, where a is the maximum magnitude of the x. तर आता 3 नंबर आपल्याला काय पाहायचंय? डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. ओके, सो v मॅग्निट्यूड ऑफ वेलॉसिटी इज, आता प्लस मायनस नाही घेतला तरी चालेल. किंमत काय आहे त्याची? ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. But velocity is the rate of change of displacement with respect to time. So it is a dx upon dt is equal to omega under root a square minus x square. Okay.
तर dt तिकडे घेतला, एक्स टर्म इकडे घेतल्या है ना, म्हणजे अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इकडे टर्म घेतली तर याला कसं लिहिता येईल, dx अपॉन स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा इंटू dt. इंटिग्रेट बोथ द साइड, इंटिग्रेट बोथ द साइड. आता ओमेगा ही टर्म कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेट बोथ द साइड वी गेट इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा इंटिग्रेशन ऑफ dt. आता याचं इंटिग्रेशन पहा, याच्या आधी पण तुम्हाला सांगितलं त्याचा फॉर्म्युला, आठवतोय का फॉर्म्युला तुम्हाला याचा, साइन इनवर्स काय, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर साइन इनवर्स एक्स अपॉन ए इज इक्वल टू ओमेगा टर्म कॉन्स्टंट आहे, काहीच नाही म्हणजे काय येईल याचं इंटिग्रेशन, फक्त टी येऊन जाईल, कारण विथ रिस्पेक्ट टू काहीच नाही म्हणजे काय असते इथं 1, म्हणजे याचं 1चं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू टाइम किती येईल, टी येऊन जाईल प्लस. आता या ठिकाणी हा एक कॉन्स्टंट घेतो आपण फाय, ठीक आहे, एक कॉन्स्टंट घेतला आपण की ज्या कॉन्स्टंटला आपल्याला या ठिकाणी आधीच्या म्हणजे ज्यावेळेस आपण व्हेलॉसिटी काढली तिथं आपण कॉन्स्टंटची किंमत काढली होती, ठेवली होती. इथं या ठिकाणी या कॉन्स्टंटची किंमत काढण्याची गरज नाहीये, कॉन्स्टंट तसाच ठेवूयात आपण, ठीक आहे. मग या ठिकाणी याला सिम्बॉल तुम्ही कुठलाही दिला तर चालतो, पुस्तकात हा दिलेला आहे म्हणून तो घेतोय आपण, ठीक आहे. तर याच्यामध्ये या ठिकाणी साइन इनवर्स एक्स अपॉन ए इज इक्वल टू ओमेगा टी प्लस फाय. तर ही साइन इनवर्स जी टर्म आहे ती जर आपण उजव्या बाजूला घेऊन गेलो तर त्याच टर्मला आपल्याला कसं लिहिता येईल, सो एक्स अपॉन ए बिकम्स, साइन इनवर्स इकडे घेतला म्हणजे साइन इनवर्स निघून गेला, साइन ऑफ ब्रॅकेट मध्ये काय होईल ओमेगा टी प्लस फाय, ठीक आहे. मग याच्यामध्ये हा ए पण तिकडे घेतला तर एक्स बरोबर काय येतं, ए इंटू साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय. याला मी बॉक्स करतो. दिस इज द एक्सप्रेशन ऑफ डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन ऍट एनी इन्स्टंट, है ना, ऍट एनी इन्स्टंट. म्हणजे या ठिकाणी कुठल्या तरी एका वेळेला कुठं जरी त्याचं डिस्प्लेसमेंट, जनरल एक्सप्रेशन जे म्हणतो आपण डिस्प्लेसमेंटचं, ठीक आहे, तर जनरल एक्सप्रेशन असं आहे. पण यामध्ये जर याला थोडंसं व्यवस्थित पाहिलं आपण, साइन ऑफ एनी अँगल है ना, हा अँगल आहे साइन ऑफ अँगल, याची जास्तीत जास्त व्हॅल्यू किती आहे, मॅक्सिमम व्हॅल्यू किती आहे, ओमेगा टी प्लस कुठलाही अँगल घ्या, साइन ऑफ दिस अँगल ओमेगा टी प्लस अल्फा, सॉरी साय किंवा ओमेगा टी प्लस फाय इज इक्वल टू, याची जास्तीत जास्त व्हॅल्यू किती आहे, प्लस मायनस 1 आहे. याचा अर्थ एक्स ची मॅक्सिमम व्हॅल्यू किती, मॅक्सिमम व्हॅल्यू काय असू शकते, प्लस मायनस ए एवढी असू शकते, ठीक आहे. मग कमीत कमी याची व्हॅल्यू 0 पण असू शकते, पण याची व्हॅल्यू 0 पण आहे, म्हणजे 0 टू प्लस ए किंवा मायनस ए. कसं लिहितात पहा, समजा हा पार्टिकल आहे, हा एक्स्ट्रीम पोझिशन डाव्या बाजूची, उजव्या बाजूची एक्स्ट्रीम पोझिशन एन, हा त्याचा मीन पोझिशन ओ, सध्या या ठिकाणी आहे तो, ठीक आहे. तर त्याला असं एक्सप्रेशन लिहितो आपण, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. तर याच्यामध्ये या ठिकाणी त्याचं व्हेलॉसिटी एक्सप्रेशन काढलं आपण, प्लस मायनस ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. एक्सेलरेशन काढलं आपण मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. आता याच्यामध्ये जर आपण प्लस घेतला अँप्लिट्यूड तर तो या बाजूला असेल, आणि मायनस घेतला तर अँप्लिट्यूड कुठल्या बाजूला असेल, या बाजूला असेल, एक्स्ट्रीम डावी आणि उजवी बाजू, असं फक्त विचारात घेऊयात आपण किंवा असं घेऊयात आपण, प्लस मायनस ए म्हणजे काय, ठीक आहे. तर याच्यामध्ये हे तिन्ही एक्सप्रेशन जे आहेत डिस्प्लेसमेंटचे, त्यानंतर वेलॉसिटी, त्यानंतर एक्सेलरेशन ऍट एनी पॉइंट पी है ना फ्रॉम द मीन पोझिशन, हे तिन्ही एक्सप्रेशन लक्षात ठेवूयात आपण. समजा पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन, ओके, दिस इज extreme position M, this is another extreme position N, O is the mean position. Suppose that particle is at a P point which is at a displacement x from the mean position, ठीक आहे. सुरुवातीला काय काढलं आपण, डिफरन्शियल इक्वेशन काढलं, डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 0. त्याच्यावर एक्सेलरेशन काढलं, एक्सेलरेशन काय भेटलं, एक्सेलरेशन इज मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स एवढं भेटलं. त्याच्यानंतर
आपण त्याचं व्हेलॉसिटी काढली. व्हेलॉसिटी किती भेटली आहे? प्लस मायनस ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. त्यानंतर त्याचं डिस्प्लेसमेंट काढलं. एक्स इज इक्वल टू ए इंटू साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय. ठीक आहे. असे 3 एक्सप्रेशन काढले आपण, 1 2 3. आता पहा, याच्यामध्ये इथपर्यंत हा भाग फार महत्वाचा आहे. याच्यानंतरचा जो भाग पाहणार आपण, की जो परीक्षेमध्ये त्याच्यावरती न्यूमरिकल्स असतात सहसा. ठीक आहे. तर याच्यापर्यंत आतापर्यंत जो आपण डेरिव्हेशनचा भाग पाहिला तो आहे तसा प्रिपेअर तुम्हाला करायचा आहे. याच्यानंतरचा भाग जो आहे तो लक्षात ठेवायचा आहे. तो कसा लक्षात ठेवायचा पहा. आता याच्यावरून इफ द पार्टिकल स्टार्ट कुठून होतं हे कळत नाही आपल्याला. पार्टिकल सुरुवात इथून झाली आहे का इथून झाली आहे का इथून झाली आहे, नेमकी कुठून झाली हे कळत नाही आपल्याला याच्यावरून. पण सध्या कुठे आहे तो या ठिकाणी आहे. ठीक आहे. मग त्या ठिकाणचं ऍक्सलरेशन, वेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट कळतं आपल्याला. पण इफ द पार्टिकल स्टार्ट फ्रॉम, हे जर कळालं आपल्याला, इफ द पार्टिकल स्टार्ट फ्रॉम मीन पोझिशन आणि इफ द पार्टिकल स्टार्ट फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन, असं असेल तर एक्स काय येतो ते पाहायचं आपल्याला. ठीक. इफ द पार्टिकल स्टार्ट फ्रॉम मीन पोझिशन, ही त्याची मीन पोझिशन आहे. ठीक आहे. तर आपल्याला या ठिकाणी एक्स एक्सप्रेशन कसं काढता येतं ते पाहूयात आपण. तर याच्यामध्ये या ठिकाणी इथं ओमेगा टी प्लस फाय, याच्यामध्ये एक्स इफ द पार्टिकल स्टार्ट फ्रॉम मीन पोझिशन, याचा अर्थ काय होतो पहा. फर्स्ट केस फर्स्ट म्हणूयात आपण त्याला. इफ इट स्टार्ट फ्रॉम मीन पोझिशन, तर एक्स बरोबर काय असेल 0. पण कधी? when t is equal to 0. Put this value in this expression. So x is equal to 0, which is equal to a into sine of omega into t. t किती आहे? 0 आहे. It becomes 0 plus 5. ओके. a इकडे घेतला आपण, 0 upon a again 0. 0 is equal to sine of 5. असं कधी होऊ शकतं? साइन ऑफ एनी अँगल बिकम्स 0. याची किंमत किती पाहिजे मग त्यावेळेला? जर याची किंमत 0 असेल, 0 डिग्री, ठीक आहे, 0 असेल, तर अशा वेळेला साइन ऑफ अँगल बिकम्स 0. याचा अर्थ याची किंमत जर 0 असेल तर पार्टिकल स्टार्ट फ्रॉम मीन पोझिशन. देन पुट दिस व्हॅल्यू इन दिस एक्सप्रेशन. वी गेट एक्स इज इक्वल टू x is equal to a into sine of omega t. आता समजा एक्सप्रेशन ते लिहिण्याच्या ऐवजी मी हे लिहिलं. ठीक आहे. काय लिहिलं? a into sine of omega t एवढंच लिहिलं. देन सध्या पार्टिकल कुठे आहे? t या वेळेनंतर इथे आहे. पण सुरुवात कुठून झाली आहे? इथून झाली आहे. जर एवढंच इक्वेशन असेल तर सुरुवात कुठून झाली? एवढी इथून झाली, मीन पोझिशन पासून झाली. आता इक्वेशन जर हे असेल तर ते सुरुवात कुठून झाली हे आपल्याला समजत नाही. पण याच्यावर काय समजतं? इट स्टार्ट फ्रॉम मीन पोझिशन. केस सेकंड, इफ इट इज स्टार्ट फ्रॉम मीनच्या ठिकाणी मी काय करतो आता? एक्स्ट्रीम लिहितोय मी. एक्स्ट्रीम पोझिशन. देन एक्स इज इक्वल टू काय ठेवावं लागेल आपल्याला? ए. टी इज इक्वल टू 0. सुरुवात इथून झाली आहे. एक्स बरोबर किती आहे? ए, मॅक्सिमम अँप्लिट्यूड ए, आणि टी किती आहे? तिथून सुरुवात झाली आहे. इन्स्टंट काय? 0. x is equal to a, t is equal to 0. मग याच्यामध्ये इथं x ची किंमत a ठेवली आपण. a is equal to a into sine of 0, कारण t ओमेगा into 0 0, 0 plus 5. तर या ठिकाणी इथं साइन ऑफ फाय a आणि a अपॉन a किती होऊन जाईल? 1. a अपॉन a किती येतं? 1. आता याची किंमत 1 कधी येते? जर या अँगलची किंमत ही π/2 असेल तर. ठीक आहे. याची किंमत π/2 असेल. पुढच्या पण असतात व्हॅल्यूज, पण सध्या π/2 घेऊयात आपण पहिली व्हॅल्यू. π/2 असेल तर साइन π/2 किती असतो? +1 असतो. म्हणजे याची किंमत जर π/2 ठेवली आपण या इक्वेशन मध्ये, तर पहा ते इक्वेशन कसं लिहिता येतं? x इज इक्वल टू a इंटू साइन ऑफ ओमेगा टी प्लस π/2. π/2 ठेवला होता. Sine of theta plus π/2 is a cos of theta.
सो x इज इक्वल टू a इंटू कॉस ऑफ ओमेगा टी. लक्ष द्या, हा भाग समजून घ्यायचा आहे फक्त. हा भाग, या भागामध्ये फक्त आपल्याला हे दोन इक्वेशन लक्षात ठेवायचे. x इज इक्वल टू a इंटू कॉस ऑफ ओमेगा टी. एक्सप्रेशन काय भेटलं, x इज इक्वल टू a इंटू कॉस ऑफ ओमेगा टी. पार्टिकल सध्या कुठे आहे, इथे आहे. ठीक, डिस्प्लेसमेंट किती आहे, x एवढा आहे, म्हणजे t या वेळानंतरचं डिस्प्लेसमेंट. बट जर एक्सप्रेशन एक असं असेल, कॉस मध्ये असेल, देन इट स्टार्ट फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन. पण डिस्प्लेसमेंट ऑलवेज मेजर्ड फ्रॉम द मीन पोझिशन. म्हणजे तो इथून निघाला, इथून इथं आला टी या वेळानंतर, डिस्प्लेसमेंट किती झालं, x एवढं झालं. पण x इथून मोजत नाही आपण, x कुठून मोजतो, ऑलवेज मेजर्ड फ्रॉम द मीन पोझिशन. तर जर इक्वेशन असं असेल तर तो p या ठिकाणीच आहे, पण स्टार्ट फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन. जर एक्सप्रेशन असं असेल तो p या ठिकाणीच आहे, बट इट स्टार्ट फ्रॉम मीन पोझिशन. जर एक्सप्रेशन असं असेल तो p या ठिकाणीच आहे, पण त्याची सुरुवात कुठून झाली हे नाही कळत आपल्याला. फक्त डिस्प्लेसमेंट तेवढा आहे, x इज इक्वल टू a इंटू साइन ऑफ ओमेगा टी प्लस अल्फा. हे तिन्ही इक्वेशन लक्षात येतात. If the particle starts from mean position, then x is equal to a into sine of omega t. If the particle starts from the extreme position, then x is equal to a into cos of omega t. तर हे इक्वेशन जे आहेत ते तिन्ही इक्वेशन डिस्प्लेसमेंटचे लक्षात ठेवायचे आपल्याला. कॉस कधी वापरायचा, साइन कधी वापरायचा, डिस्प्लेसमेंट इज ऑलवेज मेजर्ड फ्रॉम द मीन पोझिशन. उदाहरण बघूयात आपण. समजा या ठिकाणी पार्टिकल असा फिरतोय मागे पुढे मागे पुढे. ठीक आहे, आणि त्याची एक्स्ट्रीम पोझिशन, मीन पोझिशन, ही एक एक्स्ट्रीम, दोन एक्स्ट्रीम एक मीन. आता या ठिकाणी तो सुरुवात इथून झाली आहे, याच्यावरती बरेचसे न्यूमेरिकल्स आहेत. ठीक आहे, सीईटीला तर खूप आहेत. इथून सुरुवात झाली आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी तो फिरून फिरून इकडे, म्हणजे एक फेरी पूर्ण केली समजा. इकडून इकडे गेला तो, परत इथे आला तो, वापस इथे आला, इथून निघाला वापस इथे आला, किंवा तो इथून इथं आलाय फक्त. ठीक आहे, तर डिस्प्लेसमेंट ऑलवेज मेजर्ड फ्रॉम द मीन पोझिशन. समजा हे अंतर आहे समजा 8 सेंटीमीटर. ठीक आहे, इथून निघाला तो, किती डिस्टन्स ट्रॅव्हल केला त्यांनी, एम्प्लिट्यूड किती आहे 8 सेंटीमीटर. किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, इट स्टार्ट फ्रॉम द एक्स्ट्रीम पोझिशन अँड ट्रॅव्हल अ डिस्टन्स ऑफ 2 सेंटीमीटर. देन व्हॉट इज द डिस्प्लेसमेंट ऑफ दॅट पार्टिकल, व्हॉट इज एक्स. एम्प्लिट्यूड किती आहे 8, किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं 2 सेंटीमीटर. कुठून, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन सुरुवात केली. तर एक्स ची व्हॅल्यू किती असेल, 6 सेंटीमीटर. बिकॉज डिस्प्लेसमेंट इज ऑलवेज मेजर्ड फ्रॉम द मीन पोझिशन. तर हा भाग लक्षात ठेवायचा आपल्याला. तर इथे थांबूयात आपण. ठीक आहे, बाकीचा जो भाग जो आहे तो आपण 3 नंबरच्या व्हिडिओमध्ये बघूया. ठीक आहे.